AI विथ डिजिटल मार्केटिंगची जी जर्नी आपली सध्या चालू आहे, याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ हाऊ टू मेक AI सॉंग्स बाय युझिंग डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स. लक्षात ठेवा, आता AI सॉन्ग मेकिंग जी प्रोसेस आहे याच्या अगोदर ती प्रोसेस त्याच्या अगोदर तुम्हाला जनरली सिंपल साधं सांगतो की तुम्ही सॉन्ग का मेकिंग करायचे. सपोज आता बऱ्याच जणांना इंटरेस्ट असतो की मला नाही का सॉन्ग लिहायचंय, ते सॉन्ग रेकॉर्ड करायचंय, नंतर ते रेकॉर्ड केलेले सॉन्ग मला शूट करायचंय, नंतर ते एडिटिंग करायचंय, मग मला वेगवेगळ्या सोशल मीडियाला टाकायचंय, माझे वेगवेगळे सोशल मीडिया मॉनिटाईज करायचे, जेणेकरून मला तिकडनं काय जनरेट होईल, रिव्हेन्यू जनरेट होईल. बऱ्याचशा जणांचे असे काय असतात, हे असे स्वप्न असतात. पण त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला हे एआयची जी AI सॉन्ग मेकिंगची जर्नी का इम्पॉर्टंट आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, मी तुम्हाला ते सांगतो. कारण इथून पुढचा जो जमाना आहे ना, शॉर्ट जमाना झाला. जसं की अगोदर आपण 1 मिनिटाचा व्हिडिओ बघायचो, त्याच्यानंतर आपण 30 मिनिटाच्या व्हिडिओवर आलो, त्याच्यानंतर आपण 15 सेकंदाच्या आता लिटरली व्हिडिओवर आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही. आता ज्यावेळेस आपल्याला आपल्या ऍड्स लावायच्यात, तर तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ ऍड्स ज्या आहेत बाय युझिंग सॉंग्स, छोटे छोटे ऍड्स आहेत, 10 सेकंदाच्या, 5 सेकंदाच्या, 30 सेकंदाच्या, 15 सेकंदाच्या, त्या सॉन्ग ते एआयचा वापर करून तुम्ही त्या सगळं काय करू शकता, ऍड्स काय करू शकता, तुम्ही त्या क्रिएट करू शकता. त्यामुळे फक्त सॉन्ग मेकिंग हा छंद राहिला नसून सॉन्ग मेकिंग आता ऍज अ डिजिटल मार्केटर तुम्हाला इथून पुढे काय होणार आहे, कंपल्सरी होणार आहे. आलं लक्षामध्ये. आता बाय डिफॉल्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपल्याला सॉन्ग क्रिएट करायचं, काय क्रिएट करायचं आपल्याला, सॉन्ग क्रिएट करताना आपल्याला आता अगोदर ज्यावेळेस AI नव्हतं, सपोज, बरोबर आहे का, AI नव्हतं त्यावेळेस आपल्याला एक सॉन्ग रायटर असायचा बघा. सॉन्ग रायटर करणं आपण काय लिहून घ्यायचो, लिरिक्स म्हणजे काय, गीत, जे बोल्स वगैरे आहेत ते आपण काय करून घ्यायचो, लिहून घ्यायचो. त्याच्यानंतर मग आपण काय करायचो, स्टुडिओमध्ये तो काय करायचं, साऊंड, वेगवेगळे सिंगर्स असायचे बघा, काय असायचे, सिंगर, त्यांच्याकडनं काय करून घ्यायचं, ते रेकॉर्ड करून घ्यायचं. मग ते रेकॉर्ड केलेले सॉन्ग काय करायचं, मग लोकेशन बघायचे, नंतर सपोज एक रोमॅन्टिक सॉन्ग असेल तर हिरो हिरोईन बघायचे, त्यानंतर ते सॉन्ग काय करायचं, शूट करायचं, बरोबर आहे का. आणि शूट करून काय करायचं, ते सॉन्ग नंतर एडिटिंग करायचं, बरोबर आहे का. एडिटिंग केल्यानंतर मग तुम्ही ते सोशल मीडियाला किंवा वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सला वगैरे काय होणार, ते सॉन्ग वगैरे काय करणार, तुम्ही ते सगळं देणार, बरोबर आहे. जसं की टीव्ही 9XM वगैरे जे चॅनल्स आहेत टीव्हीचे, तिकडे काय करत होते, तुम्ही ते सॉन्ग देत होते. पण ते आता त्यावेळेस ती प्रत्येकाला ते सगळं जमत होतं का, प्रत्येकाला लिरिक्स यायला जमत नव्हते. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळा माणूस लागायचा. आलं लक्षामध्ये. आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता फक्त आणि फक्त एआयचा वापर करून. कसं काय सांगतो. आता बघा, जर तुम्ही ChatGPTला टाकलं, काय टाकलं तुम्ही ChatGPTला की मला एक रोमॅन्टिक सॉन्ग हवंय मराठीमध्ये असं मला काय हवंय, ज्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर असतील असं मला एक सॉन्ग हवंय. तुम्ही ChatGPT काय करेल, तुम्हाला लिरिक्स लिहून देईल. झाले लिरिक्स. त्याच्यानंतर सुनो AI नावाचं एक AI, कोणतं AI, सुनो AI. जर तुम्ही ते सॉन्ग जे लिरिक्स आहेत ते कुणाला दिले, सुनो AIला, तर तुम्हाला MP3 जी फाईल आहे, MP3 फाईल कोण क्रिएट करून देईल, म्हणजे ते सॉन्ग कोण, म्हणजे तुम्हाला सुनो AIला सांगायला लागेल, मला ते सॉन्ग मेल व्हॉइसमध्ये पाहिजे, फिमेल व्हॉइसमध्ये पाहिजे, त्याचा आवाज कसा पाहिजे, किती पाहिजे, कसा पाहिजे, माझ्यासारखाच पाहिजे का आवाज. जर माझ्यासारखा आवाज पाहिजे असेल तर मग मला त्याला माझा सॅम्पल द्यायला लागेल. आलं लक्षामध्ये. तर मग तुम्हाला काय मिळेल, सुनो AI सॉन्ग भेटलं, इकडे लिरिक्स भेटले, इकडे सॉन्ग भेटलं, त्या लिरिक्स वरून त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो आता व्हिडिओचा. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेस करायला लागेल. अजून कोणतेही सॉफ्टवेअर वापरा, मिड जर्नी वापरा, नॅनो बनाना वापरा, तुम्हाला कॅरेक्टर्स क्रिएट करायला लागतील. सपोज तुम्ही एक रोमॅन्टिक सॉन्ग बनवलंय, रोमॅन्टिक सॉन्ग मध्ये तुम्हाला एक मेल कॅरेक्टर लागेल, मग त्याचं वय काय, किती, दिसायला कसा येतो, सगळं तुम्हाला द्यायला लागेल. ते फिमेल कॅरेक्टर कसं आहे ते सगळं तुम्हाला इकडे डिसाईड करायला लागेल. कुठे, मिड जर्नी किंवा नॅनो बनानामध्ये. मग तुमचे कॅरेक्टर काय होतील, मग कॅरेक्टर क्रिएट करणे म्हणजे काय, त्यांचे फोटोज तुम्हाला काय करायला लागतील, इमेजेस त्यांच्या जनरेट करायला लागतील तुम्ही बाय युझिंग AI प्रॉम्प्ट देऊन. मग ते जे कॅरेक्टर आहेत, मग तुम्हाला क्लिंग, रनवे नावाचं AI, VO3 नावाचं AI आहे ऍक्च्युली, याला ते काय करते, कॅरेक्टर द्यायला लागतील. मग त्यांना तुम्हाला सपोज आता एक सॉन्ग ज्यावेळेस रेडी होतं, सपोज 1 मिनिटाचं सॉन्ग असेल, तर 1 मिनिटाच्या सॉन्ग मध्ये नाही म्हणता कमीत कमी एक 8 त्रिक 24, 8 चौबत 8 45 जवळपास एक 10 शॉर्ट्स असतात. काय असतात, 10 शॉर्ट्स. मग तुम्हाला तो प्रत्येक आता काय माहितीये का, एआयचं जे लिमिटेशन्स आहेत, सध्या AI एक शॉर्ट 8 सेकंदापर्यंत काय करू शकतो, देऊ शकतो. मग सपोज तुम्हाला काय करायला लागेल, या कोणत्याही AI थ्रू जे 2 कॅरेक्टर्स आहेत, त्या 2 कॅरेक्टरचे 10 शॉर्ट्स, जर 1 मिनिटाचं सॉन्ग असेल तर 10 शॉर्ट्स तुम्हाला काय करायला लागतील, रेडी करायला लागतील. आता शॉर्ट्स म्हणजे काय, की सपोज एक शॉर्ट असा आहे की ते कपल आहे, ते काय झालं, एका बसस्टॉपच्या
बस स्टॉपवर वाट बघत बसलोय बसची, मग नंतर पाऊस येतोय, नंतर ते तिथनं कुठेतरी जात आहेत, मग तिकडनं परत ते कुठेतरी जात आहेत, नाही का, असं करत करत त्यांचं नंतर कसं होतं काय होतं, असे शॉर्ट्स तुम्हाला एक एक शॉर्ट्स काय करायला लागेल, क्रिएट करायला लागेल. मग तुमचे शॉर्ट्स जर ज्यावेळेस क्रिएट होतील, मग तुम्हाला कोणता तरी एक जे एडिटिंग टूल आहे, आता इथं तुम्ही काय केलं, इथे तुम्ही लिरिक्स लिहिले, त्याच्यानंतर तुम्ही इथं सॉन्ग क्रिएट केलं, नंतर इथे तुम्हाला जसं बोललो की नॅनो बनाना किंवा मिड जर्नी नावाचं सॉफ्टवेअर वापरून तुम्ही इकडे कॅरेक्टर्स क्रिएट केले, तुम्ही 2 कॅरेक्टर, हिरोईनचं कॅरेक्टर. मग इकडे शॉर्ट्स, सपोज मला 1 मिनिटाचं माझं सॉन्ग आहे, 1 मिनिटाचं सॉन्ग आहे, 1 मिनिटाच्या सॉन्ग मध्ये माझे 10 शॉर्ट्स आहेत, ठीक आहे ना. मग 10 शॉर्ट्स मी काय केले इकडे क्रिएट केले, म्हणजे माझे 10 व्हिडिओ काय झाले इकडे क्रिएट झाले. म्हणजे 10 व्हिडिओचं मिळून मला काय करायला लागेल, एक एडिटिंग करायला लागेल, बरोबर आहे का. म्हणजे 10 व्हिडिओचं मिळून मला एक सॉन्ग काय करायला लागेल, एक क्रिएट करायला लागेल. जसं 1 शॉर्ट, 2 शॉर्ट, 3 शॉर्ट, 4 शॉर्ट, 5 शॉर्ट, 6 शॉर्ट, असं करत करत मग तुम्हाला काय करायला, त्याला हे जे काय तुम्ही हे सॉन्ग क्रिएट केले, म्युझिक क्रिएट केले, ते म्युझिक काय करायला तुम्हाला इथं लावायला लागेल, इफेक्ट द्यायला लागतील, नंतर टायटल टाकायला लागेल. याच्यासाठी कोणतं टूल वापरू शकता तुम्ही, कॅपकट नावाचं टूल आहे, फिल्मोरा आहे, कॅनवा आहे, हे सगळे टूल वापरून तुम्ही काय करू शकता, ते सॉन्ग क्रिएट करू शकता. सपोज हे सॉन्ग झालं 1 मिनिटाचं, बरोबर आहे का. आता हे सॉन्ग तुम्ही नंतर काय करू शकता, सपोज तुम्ही फक्त सॉन्गचेच एक चॅनल ओपन केला, कोणता चॅनल ओपन केला, सॉन्गचाच एक चॅनल ओपन केला. सपोज मी चॅनल ओपन केले सगळे शिवा डिजिटल सॉंग्स, मग मी माझं फेसबुक पेज जनरेट केलं, मग मी इन्स्टा अकाउंट क्रिएट केलं, नंतर मी युट्यूब चॅनल काय केलं, क्रिएट केलं. मग हे सॉन्ग दर आठवड्याला जर एक एक सॉन्ग जरी टाकत झालो, 1 2 3 4 असे सॉन्ग क्रिएट जरी टाकत चाललो, तर ते चॅनल काय होईल, नंतर मॉनिटाईज होईल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय जनरेट करू शकता, रेव्हेन्यू जनरेट करू शकता. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जसं सॉन्ग क्रिएट करायला खूप सारे साहित्य, खूप सारे कॅरेक्टर्स, खूप सारे गोष्टी लागत होता, सध्या काही लागत नाही. तुम्हाला फक्त काय लागतं, एक लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि स्ट्रॉंग डिजिटल मार्केटिंग किंवा सॉन्ग मेकिंग नॉलेज, जे तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या ॲपवर मिळेल. सो लवकरात लवकर शिवा डिजिटल नावाचे ॲप काय करा, डाउनलोड करा, आणि तुमची सॉन्ग मेकिंग जर्नी असेल, तुमची डिजिटल मार्केटिंगची जर्नी असेल, ती काय करा, स्टार्ट करा.